मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे। 9 महिन्यांपूर्वीच अनंत आणि डॉक्टर गौरी यांचा विवाह झाला होता। ही आत्महत्या नसून हत्या आहे असा गंभीर आरोप गौरी यांचे वडील अशोक पालवेंनी केला आहे। आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केला आहे। तर एसआयटी, नार्को, ब्रेन मॅपिंग कोणतीही टेस्ट करा, पण माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली। मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब, तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती, कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत। पीएम रूम मध्ये गेलेलो आहे, इथं तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार, म्हणजे हानमारीत ती मेली गेली। ही मला माझी तरी त्याचा दावा आहे, पाहिलंय मी डोळ्याने। तिला न्याय मिळावा, बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं, आमच्या मुलीसारखं। तर त्यासाठी एसआयटी, बेमॅकी, काय नार्को जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या करा, पण मला न्याय द्या। माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती, करणारच नव्हती। ती प्रवृत्त जरी केली असली तर त्याची हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत, पण तरी पण 2 आरोपी आणखीन मोकाट आहेत। त्या 2 आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला, ताईंना माझी विनंती आहे। मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच केलेली आहे, हत्याच केलेली आहे। ती तिघांनी केलेली आहे, शीतल गर्जे, अनंत गर्जे आणि अजय गर्जे। आणि आम्ही नसताना पोरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला, हा एकटा आणू शकत नाहीये, त्याला सोबत कोणी ना कोणी पाहिजे। त्याच्यामुळे ते तिघांनी सोबत घेऊन आले हॉस्पिटलमध्ये। आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस पोरगी नायरच्या पीएम पोस्टमॉर्टमच्या रूम मध्ये होती। पूर्ण डोक्याला मार होता, इथं डोक्याला लागलेलं होतं काहीतरी, आणि इकडे पण लागलेलं होतं, छातीला पण मारलेलं लागलेलं होतं। मारामाऱ्या झालेल्या असणार, विषयच नाही, कारण डोक्याला मार लागण्याचा संबंधच नाहीये। जरी सुसाईड स्वतः प्रयत्न केला तर ठीक आहे ना, तुम्ही गळ्याला लागू शकतं, इथून ते ओरड असतात, पण डायरेक्ट इकडे पोटावर ओरड नसतो। आणि डोक्याला मार लागण्याचा काय संबंध आहे? डोक्याला मार लागलेला होता लेकराच्या माझ्या, त्याच्यामुळे नाहीच आहे, हत्याच आहे ती। आणि या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, या प्रकरणाने संपूर्ण राज्यात चर्चा रंगलेली आहे, काय आता या प्रकरणासंदर्भातले नेमके ताजे तपशील आहेत, काय अपडेट आहेत, कोणत्या दिशेने तपास सुरू आहे, काय घडतंय नेमकं? नक्कीच, खरं तर अनंत गर्जे यांचा सीडीआर जो आहे तो काल तपासला गेलेला आपल्याला पाहायला मिळत होता। सोबतच ज्या ठिकाणी अनंत गर्जे आणि गौरी गर्जे राहत होते, वरळीचं जे निवासस्थान, त्या ठिकाणचे सुद्धा जे संपूर्ण आवारातील संपूर्ण जे सीसीटीव्ही आहेत ते खरं तर पोलिसांकडून तपासले जात असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आपण थोड्या वेळापूर्वी जो गौरी गर्जेंच्या वडिलांची प्रतिक्रिया ऐकली होती, कुठलीही टेस्ट करा, एसआयटी नेमा, मात्र माझ्या मुलीला न्याय द्या, कारण माझी मुलगी आत्महत्या करणार नाही, अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती त्याच्या वडिलांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कालच वरळी पोलिसांना सुद्धा त्यांनी वेगवेगळी मागणी केलेली आहे। पहिली मागणी अशीच आहे की ज्या परिसरात त्यांचं घर होतं, म्हणजे गौरी गर्जे आणि अनंत गर्जे ज्या परिसरात राहत होते, त्या परिसरातील लिफ्ट, त्या परिसरातील आवारा, त्या बिल्डिंगचे सीसीटीव्हीचे फुटेज आपल्यालाही मिळावं, अशा पद्धतीची मागणी खरं तर पत्राद्वारे जी आहे ती पोलिसांना केलेली आपल्याला पाहायला मिळते। सोबतच जर पाहायला गेलं तर एकाच आरोपीला अटक झालेली आहे, म्हणजे अनंत गर्जेला अटक झालेली आहे। दुसरे जे 2 आरोपी आहेत ते सध्या फरार आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही अटक करावी अशी जी मागणी आहे ती खरं तर याच पत्रामधून केलेली आपल्याला पाहायला मिळते। पीसीबींना खरं तर हे पत्र लिहिलेलं होतं, मात्र याची व्याप्ती जी आहे ती मोठी आहे। पंकजा मुंडेंचे पीए आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते राजकीय वर्तुळात सुद्धा उमटू लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। 9 महिन्यापूर्वी खरं तर हा संपूर्ण विवाह सोहळा जो होता तो पार पडलेला होता आणि अवघ्या 9 महिन्यात ही जी मोठा प्रसंग आहे तो खरं तर गर्जे कुटुंबियांवरती, पालवे कुटुंबियावरती सुद्धा कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मानसिक त्रास देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा जो आरोप आहे तो खरं तर अनंत गर्जे यांच्यावरती लावण्यात आलेला आहे। सोबतच त्यांची ननंद आणि त्यांच्या दीर याच्यावरती सुद्धा कलम आहेत, मात्र त्यांना अद्याप पोलिसांकडून अटक झालेली नाही किंवा ते फरार आहेत। दुसऱ्या बाजूला उद्यापर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहेत, पोलीस वेगवेगळ्या अँगलनं तपास सुरू आहे, त्यामुळे पोलीस नेमकं तपासात उद्या कोर्टात काय सांगतात हे महत्वाचं असणार आहे। मात्र जो अहवाल सुद्धा आहे, पीएम रिपोर्ट जो आहे तो सुद्धा राखून ठेवण्यात आलेला आहे। काही प्राथमिक अहवाल आहे तो पोलिसांनी मागवलेला आहे, त्या प्राथमिक अहवालानुसार काही तपास जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र जो गौरी गर्जे त्यांनी आत्महत्या केलेले संपूर्ण ठिकाणी पोलीस सातत्याने जात आहेत, त्या बिल्डिंगच्या
त्या आसपास परिसरातील लोकांची चौकशी करत आहेत। त्या ठिकाणी डॉक्टरांची सुद्धा टीम गेलेली होती, ज्या डॉक्टरांनी पीएम केलेले होते त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण जी तपासणी आहे ती खरं तर डॉक्टरांनी सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र सध्या जी पोलीस तपास आहे तो सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या सीसीटीव्ही किंवा सीडीआर नुसार जे पोलीस जी आहे ती चौकशी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतात। 2 आरोपी सध्या फरार आहेत आणि त्या 2 आरोपींना खरं तर ताब्यात घ्या अशी मागणी जी आहे ती जी गौरी गर्जेंच्या कुटुंबियाकडून केली असलेली आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।